गोष्टी आहेत. पहिलं पत्र दिलं ते सीबीआयच्या चौकशीचं, तो भाग वेगळा आहे, त्याच्या स्मरणपत्राचा विषय येत नाही, ती मागणी होती. आज जे काही पत्र आहे ते प्राथमिक चौकशीचा अहवाल आल्याच्या नंतरचा आहे. पण स्मरणपत्र हा विषय त्याच्याकडे येतच नाही, कारण हे पत्र हे प्राथमिक अहवाल आल्याच्या नंतरच्या संदर्भातलं आहे. परंतु सगळ्या आमदारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे का डीजीसीएचा जो अहवाल आहे त्यामध्ये काय त्रुटी तुम्हाला आढळून येत आहेत? मी एवढंच म्हटलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळेल की प्राथमिक अहवालावरती आमचं कोणाचं समाधान नाही, त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि या संदर्भामध्ये जे जे काही वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत किंवा मतं मांडली जात आहेत त्याच्यासहित तपास परिपूर्ण पद्धतीचा त्या ठिकाणी व्हावा आणि लवकरात लवकर तो तपास राज्याच्या आणि देशाच्या जनतेसमोर यावा, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे. पार्थ पवार यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे. शरद पवार यांचा सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल झालेला आहे. आजोबा आणि नातू या निमित्तानं राज्यसभेमध्ये एकत्रित बघायला मिळतील, कारण दादाचा कोणी अर्ज भरलेला नाहीये, त्यामुळे बिनविरोधच ही निवडणूक होईल. हो, आता जे काय आता 7 जागांसाठी निवडणूक होत असल्यामुळे 7च अर्ज असल्यामुळेच औपचारिकता आहे, कारण मग उद्या छाननी आणि मग मागे घेण्याचा दिवस आणि मग त्या 3 वाजता तयारी केले जात असतात. पण आता निकाल लागल्यासारखं स्पष्ट आहे. बिनविरोध 7 जागांच्या वरती आले त्या सर्वांचंच अभिनंदन. आणि एक विलक्षण योगायोग आहे की आदरणीय पवारसाहेब यांनी 6 दशकं देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा अशा दीर्घ संसदीय कामाचा अनुभव, देशाच्या गेल्या 6 दशकाच्या जळणघडणीमधला अनुभव, संयुक्त सरकार आल्यापासूनचा सुद्धा पवारसाहेबांचा अनुभव, केंद्र सरकारमधला कृषी मंत्री असेल, संरक्षण मंत्री म्हणून असेल, राज्य सरकारचा 4 वेळचा मुख्यमंत्री म्हणून असेल, असा प्रदीर्घ अनुभव. अशा वेळेला पार सरकार